GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। चमत्कार, महिलेनं दिला 4 बाळांना जन्म, माता आणि नवजात बालकांवर उपचार सुरू। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावातून एक दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। चारबन येथील 27 वर्षीय रियाणी पंशीराम सस्त्या यांनी एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय। विशेष म्हणजे यामध्ये 3 मुलगे आणि एका मुलीचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार रियाणी सस्त्या यांची घरच्या घरी प्रसूती झाली। एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म झाल्याची माहिती मिळताच परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले। प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीनं जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक तपासणीनंतर माता आणि बालकांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले। मात्र 4ही बालकांचा मुदतीपूर्व जन्म झाल्यानं त्यांचं वजन साधारण 900 ग्रॅम ते 1 किलो इतकं असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे पुढील उपचारासाठी 4ही नवजात बालकांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या 4ही नवजात बालकांवर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। दरम्यान रियाणी सस्त्या यांना यापूर्वी 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्य आहेत। या प्रसूतीनंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या आता 7 झाली आहे। वैद्यकीयदृष्ट्या एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म होणं ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते। त्यामुळे या घटनेची परिसरात मोठी चर्चा होतीये। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मातेची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी तिला अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। माता आणि 4ही नवजात बालकांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत। चारबन गावातील त्या दुर्मिळ घटनेचे सर्वांचं लक्ष वेधून घेतले असून माता आणि 4ही नवजात बालकांच्या प्रकृतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। काल सकाळी एका महिलेने 4 बाळांना घरीच जन्म दिला आणि त्याचं वजन त्या 4 बाळांपैकी 3 त्यांचं वजन कमी होतं। तिघांचं 900 आणि एकाचं 1000 ग्राम होतं। त्यांची प्रकृती थोडी खराबच होती, म्हणून इथे आणून आपल्या इथे स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आपण त्यांना ॲडमिट केलेलं आहे। त्यांचं वजन कमी असल्यामुळे आणि बाकी प्रॉब्लेम म्हणजे श्वास घ्यायला वगैरे त्रास असल्यामुळे त्यांना ICUमध्ये SNCUमध्ये आपण त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि प्रकृती थोडीशी कमीच आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। थरारक, दुचाकीला धडक देऊन पळताना भरधाव कार विहिरीत कोसळली, 2 महिलांचा मृत्यू, चालक गंभीर। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। जालना जिल्ह्यातील पारत ते वालसावंगी मार्गावर पद्मावती गावाजवळ एक थरारक अपघात घडलाय। दुचाकीला धडक दिल्यानंतर भरधाव वेगात पळून जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली। या भीषण अपघातात 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कार चालक गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार धावडा गावातील एका कुटुंबातील आई, मुलगा आणि आजी हे पारत जवळील सावंगी अवघडराव इथं अंत्यविधीसाठी गेले होते। अंत्यविधी आटपून परत येत असताना त्यांच्या कारनं पारत जवळील पद्मावती गावाजवळ एका दुचाकीला धडक दिली। त्यानंतर कार चालकानं तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली। अपघातानंतर कार विहिरीत अडकली होती। रात्रीची वेळ असल्यानं अंधारामुळे बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। विहिरीत अडकलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र या अपघातात वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले। तर कारमधील चालक आणि त्यांची आई हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना तातडीनं बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र चालकाच्या आईची प्रकृती चिंताजनक असल्यानं उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत।